मराठवाड्यातलं एक गाव आहे. या गावामध्ये एक गर्भश्रीमंत शेतकरी राहतात. त्यांचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एक योग आहे, त्याचं नाव आहे काशीनाथ. हा काशीनाथ लय हुशार आहे. तो आधी गावातल्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथून तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथून जिल्ह्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो. त्याचं शिक्षण तिथं अटकतं, म्हणून तो पुढे शिकायसाठी लंडनला जातो. लंडनमध्ये पहिल्या नंबरात पास होतो, पण पास होता होता एक घोटाळा करतो. तिथल्या एका इंग्रज मुलीच्या तो प्रेमात पडतो आणि ते गोड स्वप्न घेऊन हा काशीनाथ आपल्या गावी परत येतो. गावी आल्यानंतर बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ त्याला नकार देतो. दोघांमध्ये धुसफूस होते, बाचाबाची होते, तानातानी होते. काशीनाथवर काही अटी लादल्या जातात. त्या अटी काशीनाथ मान्य करतो आणि त्याचं ते गोड स्वप्न पूर्ण होतं. काशीनाथच्या घरामध्ये त्याचे आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, चुलते चुलती, पोट्टे सोट्टे, आपल्या भाषेत ज्याला आपण बारदान म्हणतो, असं बारदान आहे. त्या घरात एक अतिशय चुणचुणीत पोरग आहे, त्याचं नाव आहे बबन्या. हा बबन्या किती शिकला असं जर बाप्पाला कोणी विचारलं तर बाप्पा म्हणतात की आमचा बबन्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. हा बबन्या हे लग्न निश्चित करतो आणि संबंध वराडाला घेऊन तो लंडनला जातो. आपण अशी कल्पना करा की हे बाप्पाचं घर आहे, आजूबाजूला वावर आहे, शेत आहे. त्या घराला इकडे एक दरवाजा, इकडे एक दरवाजा, इकडे एक दरवाजा, माग एक दरवाजा आहे. हे जे माग भिताड आहे, या भिताडावर फोटो लटकलेले. लक्ष्मीचा फोटो, अंबाबाईचा फोटो, सरस्वतीचा फोटो, गणपतीचा फोटो, मारुतीचा फोटो, मध्ये गांधींनी घुसलेले. त्या फोटो खाली उदबत्त्या लावलो त्याच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामात येत. इकडे काय द्या टक्के लोड पडले. एका गर्भश्रीमंत शेतकऱ्याच्या घराची छाया संपूर्ण घरावरती पसरलेली. काशीनाथ लंडनहून आलेला असतो. घरामध्ये 3-4 दिवस होता, परंतु कोणाशी काही फारसं तो बोलत नाही. बाप्पा वावरात गेले की तो घरी येतो, बाप्पा माडीवर गेले की तो खाली येतो. या त्याच्या प्रकाराला बाप्पा थोडेसे वैतागलेले असतात आणि ते बबन्याला विचारतात की काशीनाथ कुठे आहे. बबन्या सांगतो काशीनाथ वावरात गेलाय, उसाला पाणी घालतो. इथून पुढं प्रयोगाला सुरुवात. आम्हाला काय कळूनच राहिलं या पोराचं. शिकलं सवरलेलं पोरगं कसं घडा बोलायचं सोडून इकडे एक बोलतंय, तिकडे एक बोलतंय. माझ्या टकोरे जाता शेवटची वेळ आली. काशीनाथ काय करीत होता वावरात? अरे जिथं पाणी घालायचं तिथं घाली ना, नाही तिथं पाणी घालायला. तुला कळत का ऊसाला कधी पाणी घालावं, किती पाणी घालावं, कसं पाणी घालावं? तुला माहिती आहे काशीनाथ, तू शिकून सवरून आला, जमिनीत वावरात हात घातला म्हणजे काय मोती बाहेर येणार आहे का? येडा झाला का? अरे आमची अख्खी जिंदगी चालली तर आम्हाला अजून सुधारणा बाबा. तुला तर माहिती आहे आता माझं वय झालंय, तुझ्या आईचं वय झालंय, घरामध्ये आजी आहे, जुनं फोड आहे. कवा कटकन मोडवल्याचा नियम आहे का? तेव्हा आमच्या समोर तुझे 2-4 हात झाले म्हणजे आम्ही हरी करायला मोकळं, तुम्ही तुमचे कामं करायला मोकळे. नाही म्हणजे लोक येतात विचारतात म्हणून म्हणलं. त्या अमरावतीची पोरगी आली, चांगली पोरगी नाही, हे कोल्हापूरची पाय नाही, हे पैठण, आंबड, असे कशाला बोलत तुम्ही? गड बोलत नाही. आम्ही बरोबर मनात आला की कसं दानकन ठोकून देतो. माणसानं कसं मोकळं बोलाव, छाताडावर धडपड नाही ठेवू. छाताडाचा भाचा असा सारखा फासफूस खेळत राहायला पाहिजे. त्याला तब्येत चांगली राहते. काय ते तू उघड बोल. कसं काय एक्सप्लेन करणार मी? हाऊ कॅन आय एक्सप्लेन विथ यू? पप्पा मी मायला बोललो, तुम्ही मायशी विचारा ना. असं मायला बोल, असं पाठव तुझ्या मायला. आमचं कटलंय बाच्या कट. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. दिवसभर त्या चुलखटापाशी बसून रांधावाडा गोष्टी काढा.
आमच्या घरचे पोट्टे तसेच दिवसभर हादड 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 कारखाना चालूच. तिला म्हणावं जशी असतील तशी ये, लवकर ये म्हणावं. येणार नाही बाई. आयुष्यभर पुढतोडून खाल्लं, आता सोडणार नाही. तिला म्हणावं लवकर ये. ए काशीनाथ, काशीनाथ आहे. अहो अहो, तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? हा, काशीनाथ का बोलला का? बोलला बोल. अहो खरंच बोलला. अहो बोलला ना, खरंच बोलला. आता काय बोलला? आता माझ्यावर नका सोचू. सकाळपासून ती मंदीचं कार्ड तिचं चुलकटापाशी बुक 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 करताय. ती पोट्टे तसे तुम्ही असे, मी तर कुठं कुठं करणार आहे. घेणं देणं फुकटचं कंदील लावणं. अहो इकडे या, इकडं या. त्याला कुठं पाठवलंच ना पेंटनला का पेंटनला. कोण म्हणतात का पेंटन? मी नाही विचारलं पुन्हा पुन्हा पोरगं ती तन 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 करते. माझ्या जीवाचं नुसतं तन 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 वस 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 झालं. इकडं आडन तिकडं फुकुटा. त्याला पाठवा इकडं. काशीनाथ मला काय सांगितलं? तिकडे पोरगी पाहिजे म्हणून का? तिकडे पोरी नाही का? कापल्या का सगळ्या? तिचं काय पप्पा, मी ज्या मुलीवर प्रेम केलं ना, आय लव्ह दॅट गर्ल. हे असं केलं म्हणजे काय केलं? काही घोटाळा झाला का? प्रेम हे असं. तुला काय सांगितलं मी? बोलताना तू हातपाय नको हलवी जाऊ. तवा असं आता असं आमच्या टकोऱ्यात काही येतं ना. कोण आहे पोटी? कुठलंही आहे काय? तिचं नाड गोत्र जन्म नाव कुंडली. पोरीचं नाव काय? नाव काय पोरीचं? जुली प्रेशर. जुली प्रेशर. जुडी कशीची जुडी? शिपूची कमी आहे तिची. अरे काय नाव आहे का काय आहे? नाव कशी पाहिजे? मन्नावती, प्रभावती, कलावती, मैनावती. बापाचं नाव मिस्टर जॉन. जानराव आहे का? काय करतो जानराव? नाही म्हणजे पोटा पाण्याचा धंदा काय त्याच्या? बाबा ते खूप मोठी इंडस्ट्रियलिस्ट, बिगेस्ट इंडस्ट्री आणि ते काही वर्षी भारतामध्ये राहून गेल्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन, एक सोशल व्ह्यूज, एक सोशल ऍस्पेक्ट. आलं ध्याना मोर. तिची काय नाड गोत्र कुंडली. पुण्या जातीची पोरगी, पुण्या जातीची. बाप्पा ते इंग्रज आहेत. इंग्रज इंग्रज डोक्यातून काढून टाक विषय. हे लग्न नाही होऊ शकत काशीनाथ. बाप्पाचा शब्द आहे, काळ्या दगडावरची रेग आहे. हे लग्न नाही होऊ शकत. बाप्पा यू ट्राय टू अंडरस्टँड मी. अंडरस्टँड माय इमोशन. आय लव्ह दॅट गर्ल. ए कोणासमोर बोलतो तो? बापासमोर बोलतो तो. मोठ्या देशात शिकायला गेला होता ना, तिथे शिकवलं नाही का बापाशी कसं बोलावं? आदबीनं बोलायचं, आदबीनं बोलायचं, खालच्या आवाजात बोलायचं. ही भाषा माझ्यापाशी चालणार नाही इथे. बाबा मी तिला शब्द दिलाय, मी तिला वचन दिलंय. हे जर नाही झालं ना, मी माझ्या जीवात काही तर वाईट करून घेईन. आय हेट यू. आय हेट युअर ॲटिट्यूड. सॉरी सॉरी बाप्पा, सॉरी सॉरी. काशीनाथ, काशीनाथ थांब थांब. दाराच्या बाहेर जाऊ नको. तुला
माझा शपथ आहे राजा. इकडे इकडे इकडे. कुठे निघाला? इकडून एक लोक आहे तू. अरे जमीन जुमला शेतीबाडी सगळं कुणासाठी केलं रे? कुणासाठी खस्ता खाल्ल्या? तर हातातल्या फोडासारखं जपलं तुला काशीनाथ. बागेतल्या रोपट्याला जीव लावा ना जसा तुला जीव लावला. त्या माईने पापणीचा पदर करून तुला लहानाचं मोठं केलं. त्या आजीला दिसत नाही, तिच्या डोळ्याचा खाचडा झाला तरी फरफटत का होईना पण तिनं तुला सांभाळलं. सांभाळलं ना. तो निघून गेला तर आम्ही कुणाकडे बघायचं? घाटातली म्हातारपणी हातातली काठी निघून पडले ना राजा, तर आपल्या पोटच्या पोराशिवाय दुसरं कुणी उचलून देत नाही. कुणी उचलून देत. तुला त्याच पोरीशी लग्न करायचंय. तुझा निर्धार झालेला आहे. विचार बदलत नाही. मग ऐक, हे लग्न होईल पण आम्ही सांगतो त्या अटीवर होईल. नंबर 1, तो कोण तो जानराव का कोण आहे त्याला लग्नाच्या बोलाचालीसाठी लंडनहून इथे यावं लागलं. नंबर 2, लग्नाचा दोन्हीकडचा खर्च जानरावला करावा लागला. नंबर 3, लग्न आमच्या पद्धतीनं होईल. नंबर 4, लग्न लंडन मध्ये होईल आणि वराडाचा जायचा याचा खर्च जानरावला करावा लागेल. आणि महत्वाचं नीट ऐक, लक्ष देऊन ऐक. जर का समजा उद्या जानराव इथं बोलाचालीसाठी आला तर बैठक होऊन जायच. तो 2 जानराव मध्ये इंग्रजी बोलायचं नाही. मी बघणे बघून घेऊ काय करायचं. अरे 4 पावसाळे आम्ही बघितलेच आहे. इकडे पत्र दे, पत्ता दे, तू बाबण्या पत्र लिहून पोस्टात टाक. जाय. काय पोरगे देवा नारायणा, शिकायला काय पाठवलं हे तर खुऱ्यात काय गोष्ट. काय आजकाल पोरा जर इंग्रजी लिहायला वाचायला आलं म्हणजे त्यांना काय झेंडा फडकवले असं वाटतं कुणाला माहिती. तुकोबा रायाने म्हणून ठेवले तीच खरं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. पाहता पाहता पत्र लिहिलं, पोस्टात टाकलं. पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाला आणि ही बातमी संबंध गावामध्ये ज्याला त्याला कळली. लहानाला कळली, मोठ्याला कळली, पुरुषाला कळली, बायकाला कळली. प्रत्येकाला या गोष्टीनं हुरळून गेलेला दिसला की आपल्याला दादाच्या लग्नासाठी लंडनला जायला मिळणार, रूममध्ये बसून जायला मिळणार. आणि प्रत्येक जण एकमेकाशी बोलत कुजबुजू लागला. घराच्या कोपऱ्यात एकत्र जाऊन बायका एकमेकाशी कुजबुज करायला लागल्या. वंश या इकडे या, तुम्ही पण या, तुम्ही तुम्ही कोणी तुम्हाला काय? अहो तुम्हाला आता कसं करू बाई, तुम्हाला आता काय करू बाई? अहो तिकडं पत्र गेलंय म्हणे, तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे. पत्राचं उत्तर आले की तुम्ही मी आमच्या ह्यानी बायका पोरं कसं त्यासाठी बुंग. अगं काय लावलंय हो की बाजारात तुरी भटपटणीला मारी घट्ट करते का पातळ. आता तर कुठं तिकडं पत्र गेलंय पुन्हा तिकडून पत्राचं उत्तर येईल असं. आणि पत्राचं उत्तर आलं बोला चले जाईन पप्पाच्या डोक्यात आलं. पप्पाने माफ घेतलं तर तू म्हणती तसं, ही म्हणती तसं, ही म्हणती तसं आपल्याला जायला मिळेल. मुंग खरंय माय सुशी म्हणती ती खरंय. पप्पानी इथं म्हणावं घेतलं ना पप्पाच्या म्हणाला तू म्हणते तशी, ही म्हणते तशी म्हणजे बोल. बायकाचा हा गोंधळ चालू असताना घराच्या बाहेर घराच्या वट्ट्यावर उभारलेली काही पुरुष मंडळी त्यांच्यात ह्या गप्पा चालले. व्यंकटराव तात्या, अरे या की
ओय नाना या या गाणं बोल गेला का तुकडा बोलला तुकडा ढगा लागा पोटा अरे मग त्या गाणं बोल ते इकडे पान पुढा घ्या 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 तिकडे पत्र पाठवले म्हण बाप्पाने काय कानावर आलं तिकडे पत्र गेले म्हणा पत्र आलं की बोला चाली होईल बाप्पाच्या टकोऱ्या झालं की तुम्ही मी बायका पोर नाना तात्या बुंग अरे काय लावलंय हो की आणा ते सोबायला इकडं आणा अडक येता त्याचं कसं आहे आत्ता तर कुठं तिकडं पत्र गेलंय तिकडून पुन्हा पत्राचं उत्तर येईल त्याच्यानंतर बोलाचाली होईल आणि मग त्याच्यानंतर बाप्पाच्या मनात आलं बाप्पाच्या टकोऱ्यात आलं बाप्पाने जर मनावर घेतलं तर मग आपल्याला जायला घ्या 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 हे म्हणते ते अगदी बरोबर आहे श्यामराव म्हणते ते अगदी बरोबर आहे मी काय म्हणतो कुठली बी गोष्ट पाहिजे असली पहिल्यांदा तंबाखू काढा आणि ती जर गोष्ट धक्याला लावायची असली तर त्याला चुना लावा बाप्पाच्या जर टकोऱ्यात काही एकदा का गोष्ट आली मग बाप्पाने जर एकदा टकोऱ्यात घेतलं परवा झाली त्र्यंबकरावची दिगंबररावची भेट झाली सुशीच्या पोराचं लग्न निघाला नाही रचायशी निघाला काय ठरलं होतं लग्नाच्या बैठकीत लग्नाला जेवढ्या बायका येतील त्या सगळ्या बायकाला आयराची लुगडी नेसवायची ठरलं होतं की नाही ठरलं होतं की नाही ठरलं होत नाही ना विशाल मी होतो बैठकीला तिथं मांडवत काय झालं बामणाला मंत्र म्हणले लोकांनी अक्षर टाकल्या शब्द दिला पळायला पाहिजे की नाही ते ह्याच्याकडच्या बायकाला काय वाटलं नवरा नवरी पैसे 10-12 बायका उभं होत्या एवढ्याच बायका लागणार त्यांनी आपलं पितळाची टपक त्याच्यात आयराचे लुगडी हळदी कुकाचं दुरून आणली फसा 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 सगळ्या बायकाला हळदी कुक लावून गेले ना मग लुगडी देऊन पुन्हा थोड्या आणि काय झालं नक्की मांडव म्हणजे लग्नाला आलेल्या बायकांना लुगडी नेशिवली का पिळली काय सांगायचं हे सांगा राव आपण तर सगळ्या फवारा उडला ना घर अरे उठा लोक गेले वावरात हा सगळा गोंधळ चालू असताना पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि एके दिवशी लंडनहून पत्र आलं ते पत्र आलं जाणगावचं ते पडलं बबण्याच्या हातात बबण्यानं पत्र बघितलं कुणाचं आहे कुणाचं आहे टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिडिंग बुम कमिंग बुम कमिंग बुम कमिंग पप्पा दादा आत्या आई बुम कमिंग ए काय झालं बमरायला पप्पा बुम कमिंग नीट वाच रे गोंधळ करू नको गडबड करू नको नीट अहो खरंच पप्पा चांडव येत आहेत लग्नाच्या बोलाचालीसाठी चांडव येत आहेत आणि आजच दुपारी येत आहेत आज नीट वाच अहो खरंच आज दुपारी येतात तू वाच कर ते पत्र खाली ठेव दादाच्या कानावर काढ
दादा होती, तू असं कर, शास्त्री बाबाकडे जा, तिथून देशमुखकडे जा, तिथून शिंदे सरकडे जा, कोटे सरकडे जा, गाडगे सरकडे जा, निघ आता इथून जा. आणि हे बघ, नाही तर तू असं कर, तू मागून पुढं हो, मी पुढून मागायला हो. हे बघ इकडे बघ, आहे हेंद्रट, कुठं चालला तू? देशमुखच्या जा, पाटलाच्या जा, देसाईच्या जा, पाठकच्या जा, कुलकर्णीच्या जा, देशपांडेच्या जा. सगळ्याला म्हणून तिथं जेवलं असतं तर हात वाले इथे या, तिथं शर्ट घातला असेल तर बटणं लावायला इथे या. चल निघ आता लवकर. ए कुसुम, मंदा, वंदा, सुशे, उमा, सिंधू, मैनावती, कलावती, प्रभावती, योगा पुरी हो. सगळे आहे इकडं. दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी जानराव इथे यायला लागले. दुपारच्या वेळेला जानराव इथे येतील, तोपर्यंत हे सगळं घर, गोठा, अंगण स्वच्छ करून ठेवा. कुठं कचरा पडला असेल, गाडी पडली असेल, माळवदाला गाडी लागली असेल, जाळं जळमट सगळे काढून टाका. परत हे राहिलं ते राहिलं म्हणून सांगू नका. फार कामाच्यात माहिती ती परत ठेव खाली, फडा ठेव खाली. धुळेमध्ये ह्या सिंधीला कधी बोलवा, कमरेवर घागर तर असते, नाही तर लिकरू तर असते. मी काय सांगालो, हे राहिलं ते राहिलं म्हणून सांगू नका. स्वच्छ अंगण, मोठा, सगळे कपडे घेते स्वच्छ झाडून घ्या, स्वच्छ करून ठेवा. कुठं जाळं जळमट बघा, कुठं राहिले ती पाहुणे फार चौकस असतात, कुठे भास्कन घुसतात, काही विचारतात. परत हे राहिलं ते राहिलं म्हणून सांगू नका. सुशे कुठं पाहते तू? ते अजून यायचे आले नाहीत. आमचं घर म्हणजे म्युझियम आहे. आणि सुशे, श्यामा तू काय कर, अंगणात जा, मोठी रांगोळी काढ, तिच्यात रंग भर आणि परत सारा टाक. आता बोलू नका, कामाला लागा. आणि तू मग तू काय कर, आपल्या घरातले सगळे पोटे एकत्र करा आणि त्यांना खांगाळून काढा. सोडा घाला नाही तर साबू घाला, पण पोरं कलई गेल्यासारखे झाले पाहिजे. आता बरं 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 कामाला लागला. हे राहिलं ते राहिलं म्हणून सांगू नका. ए हो काय करा माहितीये का गं, पट 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 पदर खोचून कामाला लागा. मी काय करते तोपर्यंत ही उसळी जाळून घेते. आणि तुम्ही काय करा मामी, तुम्ही काय करा, ही सगळी भांडी स्वच्छ घासून घ्या. इतके चक घासा की त्या पाहुण्याचं थोपड दिसलं पाहिजे. तू काय कर, कपड्याच्या घड्या कर, जेवढ्या होतील तेवढ्या कर, नाही तर बाकी कोण कुठं तरी. तू काय कर, आडगळीच्या खुलीचं तू पहा, पाहुण्याच्या खुलीचं तू पहा. हे सगळं झालं की गुंता केले मी दिलं. म्हणजे मी झाडायला लागले काय, तर इथं नको टाकू गुंता. अगं गुंता टाकला की मला फाडायच्या वाऱ्याने तो पुढं पुढं सरकतो, मला त्याच्या मागं पळावं लागतं. इथं नको टाकू गुंता. म्हणजे मी झाडायला लागले का, इथं नको टाकू गुंता. म्हणजे मी झाडायला लागले का, इथं नको टाकू गुंता. असे मारेन ना फाड्यानं, फडा 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 फडा. अगं कुणी यायचं म्हणलं की ह्याच्या हातात कंगवाने जर फणी आलीच, कोण बघणार आहे ह्याला डुचकीला. आता टाक तर गुंता, असं मारेन ना फाड्यानं फडा फडा. ते रमेश भाऊजी, रमेश भाऊजी, रमेश भाऊजी, त्या भितडावरचा मारुतीचा फोटो, भितडावरचा मारुतीचा फोटो. अहो तिकडे कुठं पाहता? मी म्हणाले मारुती तुम्ही बैलात गांधी. अहो ते भितडावरचा मारुतीचा फोटो, त्याच्या टांगणे गेल्यात वर, लोक झाले खाली. ती बाबा नंतर म्हणेल मारुती काय शीर्षासन करायला का काय म्हणून. आणि ते झालं की थांबे हात थोडा मेला, फार चोच 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 करते. जर काही खाद्यावरून पडले सगळं. अगं सुशे, ती कोणी येणार म्हणल्यापासून सारखं हात पाय गोळगोळ केल्यासारखं चाललं. काही भांड्या कोण लक्ष लागली गोळगोळच पडायला. आता मुलीकडे गेले भारीला तांबड्या तर बटकन खाली पडला. सारखं माझ्या छातीत धड 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 धड, कसं होईल काय होईल, कसं होईल काय. अगं तुझ्या छातीत धड धड, माझ्या तर छातीत लक 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 लक. अगं हिच्या छातीत धड धड, तुझ्या छातीत लक लक, माझ्या तर छातीत चम 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 चम. अगं बोलू नका ग. काय करा मामी माहिती का, आपल्या पोरांना फार वाईट सवय, आपल्या पोरांना फार वाईट सवय. कुणी पाहुणं आलं की पाहुण्यासमोर येते, आईच्या कमराला लटकते, पाहुण्याकडे पाहते, भूक 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 करते. मेल्याला ना पालतपणाने त्यांच्या नरड्यात कोंबाची अडचण घास, म्हणजे आपली इज्जत तर घेणार नाही. नाही खाल्लं ना धुळधुळीनं कोंबा त्यांच्या नरड्यात. आणि हे झालं ना
हे झालं ना वंश 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 गेला तिकडे गेला अगं अजिबात हिंडते असं भाषेत देखील कामाचे दोन रुसायला लागले पण आपल्याला बोलता येत नाही ना बोलता येत नाही तोंड दाबून बुक्याचा मारायचा सांगता कुणाला सांगता इथं फार कंटाळी आहे रोज परमेश्वराला प्रार्थना करते उचल रे बाबा उचल मला तरी नाही तर हिला तरी तो कुठं रजा टाकून गेलाय कोणाला माहिती बरं काही बोलायला जावं तर स्वभाव तो तुला माहिती कसं आहे काही बोललं की फुस काही बोललं की फुस काही बोललं की फुस नाकावर माशी बसू देत नाही ननन झाली म्हणजे काही डोक्यावर मेरे वाटायचे का बारदन म्हणल्यानंतर एवढं मोठं खटलं म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं थोडं काम करू नये एकाच माणसाने किती पण मारायचं त्याला काही बरंच आहे की नाही परवा मी हे बसलो होतो वाट्यावर बाहेर गप्पा मारत मी म्हणले ना बोले ना तुमची धाकटी बहीण झाली ना आमची नणंद झाली म्हणून डोक्यात दगड घालायला सांगता का नारळ फोडायला सांगता आपलं हक्काचं माणूस म्हणून सांगायला गेले तुम्ही वहिनी वंशाला समजून का नाही सांगतो एखादं असंच भांडं पडलं विसरून ठेवायला सांगा एखादा काडी कचरा पडला उचलून टाकायला सांगा तेवढाच कामाचा भार हलका होतो मी सांगितल्या बरोबर एखाद्याची शपथ घेऊन सांगते जे म्हणलं तेच तुला सांगते मी म्हणल्या बरोबर वाचकन माझ्या अंगावर वाचतले काय बोलू नको इतकं बोलले बाई पडा 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 आपलं हक्काचं माणूस म्हणून सांगायला गेले तर आपलं सोंगी असतं आपलं नशीबच खोटं जिथं हात घालायला जाऊ तिथं भोकं निघायला तरी मी माझ्या वडिलाला म्हणले होते मला या घरात देऊ नका म्हणून देऊ नका पण माझ्या मामाने माझ्या वडिलांनी पाठवून हात फिरू 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 मला सांगितलं मोठं घर हे मोठं घर बडा घरान पोकळ वासा तर कामच काही नाही काम केल्याने कोणी मरणार नाही हात पाय मोडणार नाही डोळं पांगळा होणार नाही मला कामाचं नाही काय वाटत पण हिचं कसं आहे काम तर काहीच करायचं नाही आणि मोठेपणा सगळं स्वतःला घ्यायचं कोणाला सांगणार आहे का मर आपण मारायचं मोठेपणा ही नाही घ्यायचा आता परवाचीच गोष्ट तुला सांगते आपल्या घरात सत्यनारायण झाला सत्यनारायण ग अगं झाला का नाही मग होय तर म्हण नाही तर नाही तर म्हण जीर्ण कुठल्या सगळं माझ्या तोंडाकडे काय बघा तू भरलीस आणि तिने एवढं घाबरता का मी आहे ना फक्त ती आली सांग मला आपल्या घरात सत्यनारायण झाला ही बाई गावभर सांगत फिरली माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण झाला माझ्यामुळे सत्यनारायण हिच्यामुळे सत्यनारायण वरून रसा घेऊन खाली आला काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं कधी नाही की बाई यावर्षी प्रमोद भाऊजी वर्गात पहिल्या नंबराने पास झाले ही सगळ्यात गल्लीत सांगत सुटली माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास हिच्यामुळं प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास मेली यावर्षी बाई पाऊस पाणी इतका झाला शेतात हरभरा असा टारावर एक दाना असा टाणा सगळ्या गावात सांग सुटली माझ्यामुळे हरभरा टारावरून मर माझ्यामुळे हरभरा टारावरून मर माझ्यामुळे हरभरा टारावरून मर हिच्यामुळे हरभरा टारावरून मर हरभरी मेली
बातमी कवा सांगावी काय सांगावं याचं काय झालं. दुपारी दादा बंद होते कड्या वाजवतो सांग कुणाच काय चालतंय कुणाच काय चालतंय. अगं हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही. शिलू माणसाला लेकरू नको ग बाई, नको नको. ही बाई कशा